पुण्यामध्ये ठाकरेंच्या शिवसेनेकडून सरकार विरोधात जोरदार आंदोलन करण्यात आलं। पुण्यातील आंबील ओढ्याचे सीमा भिंत बांधण्यासाठी 200 कोटी रुपयांचा निधी मंजूर करण्यात आलेला होता आणि त्यावेळेला भाजपकडून याचं श्रेय घेतलं गेलं। मात्र त्यानंतर ही 200 कोटी रुपयांची निविदा रद्द करण्यात आल्याचा आरोप झाला। त्यामुळे आंबील ओढ्यालगतची सीमा भिंत अद्यापही महानगरपालिकेने बांधलेली नाही। या विरोधात पुण्यातले खासदार आणि सरकार विरोधात जोरदार आंदोलन करण्यात आलं। याचाच आढावा आमचे प्रतिनिधी अमोल धर्माधिकारी यांनी घेतलाय, आपण पाहूया। 2019 साली पुणे शहरामध्ये मुसळधार पावसामुळे पूर आलेला होता। खडकवासला धरणातून मोठ्या प्रमाणात पाणी सोडलेलं होतं आणि त्यानंतर आंबील ओढ्याला मोठ्या प्रमाणात पाणी आलेलं होतं आणि त्यामुळे या बाजूची जी परिसर आहे यामध्ये मोठ्या प्रमाणात पाणी शिरलेलं होतं। यानंतर ही सीमा भिंत बांधण्यासाठी राज्य सरकारने 200 कोटी रुपयांचा निधी मंजूर केला होता। त्यानंतर भाजपकडून याचा उत्सव आहे, विजय उत्सव आहे, तो सुद्धा करण्यात आलेला होता। पण 200 कोटी रुपये मंजूर करण्यात आले होते पण ते मिळाले नाहीये। अजूनही सीमा भिंतींचं काम झालं नाही, त्यामुळे तुम्ही आंदोलन करताय। काय नेमकी मागणी आहे? सध्या पावसाळा सुरू आहे, त्या पुणे शहरातल्या ओढ्या नाल्याच्या भिंतीच्या विषयी काढण्यात आला नाही। त्यासाठी आंदोलन करतोय की पुणे शहराच्या मतदारांच्या जीवावर तुम्ही निवडून आलात आणि त्यांच्या सुरक्षेचं काय? त्यांच्या घरात पावसाचं पाणी घुसतंय, पुराचं पाणी जाते, संसार उद्ध्वस्त होत आहेत, ते घराबाहेर पडतायत, बेघर होत आहेत, याची जाण आणि चीड तुम्हाला आहे की नाही हा प्रश्न पुणेकर विचारतोय। लवकरात लवकर 200 कोटी आणून या सीमा भिंती उभ्या झाल्याच पाहिजेत अशी आमची मागणी आहे। तिथं आरोप करत शिवसैनिक आक्रमक झालेले आहेत आणि लवकरात लवकर या सीमा भिंतींचा प्रश्न आहे तो राज्य सरकारने सोडवावा, या मागणीसाठी शिवसेनेकडून आंदोलन करण्यात आलेलं आहे। कॅमेरामन तुषार नानावरेसह अमोल धर्माधिकारी, लोकशाही मराठी, पुणे। लोकशाही मराठी, ऐका, पहा, जागरूक रहा।